हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 170 घंटाकर्ण. एक मनुष्य मोठा शिवभक्त होता. तो नित्य नेमाने शिवाची अगदी मनापासून भावभक्तीने पूजा अर्चा करत असे. त्याच्या शिवभक्तीची कोणी काही शंका घ्यावी असे काहीही नव्हते. त्याला सर्वत्र शिवाचाच साक्षात्कार होत असे. परंतु तो एककल्ली असल्यासारखा शिवाची भक्ती करत असे. तो केवळ शिवालाच देव मानत असे. शिवाव्यतिरिक्त अन्य देव हे देव नव्हेत असे त्याचे म्हणणे होते. तो तसे बोलूनही दाखवत असे. इतकेच नव्हे तर एक शिव सोडल्यास तो इतर देवांचा द्वेष करत असे. हा अन्य देवदेवतांचा द्वेष त्याच्या कृती आणि उक्तीमधून व्यक्त होत असे. त्याला इतर देवदेवतांचा नामोच्चारही वर्ज्य होता. कोणी इतर देवदेवतांचे नाव घेतले की तो तेथून तत्काळ दूर निघून जात असे. त्याचा हा स्वभाव माहीत झाल्यामुळे गावातील मुले हा मनुष्य दिसला की रामकृष्ण हरी, गोविंद मुरारी किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा अन्य देवदेवतांच्या नावाचा गजर करत असत. त्याला अशा प्रकारे ती मुले चिडवत असत. अन्य देवदेवतांचा नामोच्चार ऐकून तो मनुष्य अगदी अस्वस्थ होत असे. शेवटी अगदी कहर झाला आणि या मनुष्याने आपल्या कानांजवळ घंटा बांधून फिरायला सुरुवात केली. त्या घंटांच्या नादलहरींमुळे त्याला लोकांनी अन्य देवदेवतांचा केलेला नामोच्चार ऐकू येईनासा झाला. त्यामुळे सर्व गावाचा तो मनुष्य म्हणजे एक चेष्टेचा विषय झाला आणि गावातील लोकांनी त्याला नाव दिले की घंटाकर्ण. श्री शिवाला आपल्या या भक्ताचा वेडेपणा पाहून दया आली. त्याचा वेडेपणा जावा, त्याचे हे खूळ निघून जावे, त्याला सर्व देवदेवता ही एकाच परम आत्म्याची निरनिराळी रूपे आहेत हे पटावे म्हणून श्री शिवजींनी या मनुष्याला हरिहरेश्वर रूपाने दर्शन दिले. जेव्हा श्री घंटाकर्णापुढे साक्षात हरिहरेश्वर प्रकट झाला तेव्हा तो त्या दर्शनातील शिवाच्या दर्शनाने भारावून गेला आणि त्याने त्या दर्शनाचा केवळ अर्धा भागच पाहिला. त्या दर्शनाच्या उर्वरित भागाकडे त्याने डोळे नेले नाहीत. एवढेच कशाला तर त्याने त्या दर्शनाची पूजा अर्चा आरंभिली. तेव्हा धूप दीप नैवेद्य दाखवला आणि त्याचा आस्वाद उर्वरित दर्शनाला मिळू नये म्हणून त्या हरिदर्शनाची त्या मनुष्याने नाकपुडी दाबून ठेवली. फक्त हरे भागाचेच दर्शन घेतले. हा त्या माणसाचा वेडेपणा पाहून हरिहरेश्वर अंतर्धान पावला. त्याला पुन्हा कधीही शिव प्रसन्न झाले नाही. गावात मात्र तो एक विदूषक घंटाकर्ण म्हणून प्रसिद्ध झाला. कथामृत क्रमांक 171 चूक ही चूकच असते. आध्यात्मिक कायदे हे भौतिक जगतापेक्षा फार निराळे असतात. भौतिक जगताचे कायदे हे व्यवहारावर आधारित केलेले असतात. कारण हे कायदे माणसाने तयार केलेले असतात. सोयीनुसार ते बदलले जातात. गुन्हा लहान की मोठा यावर शिक्षा अवलंबून असते. येथे न्याय देताना कायद्यातील तरतुदीप्रमाणेच त्या न्यायाधीशाच्या वैयक्तिक आकलनशक्तीला, बौद्धिक गुणवत्तेला, मताला फार महत्त्व असते. अफलातून नगरीमधील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहाचा कायदा होता की खानावळीत कच्चे अन्न खायला घातले तर त्या खानावळ चालवणाऱ्याला 1000 रुपये दंड करावा. एक दिवस वसतिगृहातील तमाम मुले वसतिगृह प्रमुखाकडे कच्चा शिजवलेला भात घेऊन तक्रार करू लागली की भात कच्चा आहे. त्या वसतिगृह प्रमुखाने तो भात खाल्ला आणि निर्वाळा दिला की भात कच्चा नाही. ह्याचा अर्थ न्याय त्या वसतिगृह प्रमुखाच्या जाणीवेवर अवलंबून होता. परंतु अध्यात्मात हे असे चालत नाही. प्रमाद घडला की पाप घडले. तेथे दयामाया नाही.
त्या पापभोगांचे परिणाम उपभोगावेच लागतात. पाप चुकून घडले की मुद्दामहून त्यामागे हेतू काय होता वगैरे गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. अध्यात्मात अभिलाषा, लोभ, मोह, चोरी ही 1 रुपयाची असो किंवा 1 लाखाची असो, तेथे ती फक्त अभिलाषाच असते. एकदा एक भिकारी भीक मागत फिरत फिरत स्वर्गात पोहोचला. त्याला तेथील मंदिराबाहेर पृथ्वीवरील सुप्रसिद्ध महादानशूर श्रीमंत मामासाहेब भेटले. त्यांनी इतके दान केले होते की त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळणेच उचित होते. भिकाऱ्याला स्वर्गात श्रीमंत मामासाहेब भेटल्यावर फार फार आनंद झाला. भिकाऱ्याने श्रीमंत मामासाहेबांना लवून नमस्कार केला. त्यांना त्याने मोठ्या कुतूहलाने विचारले, श्रीमंत, येथे आल्यावर मी असे ऐकले आहे की स्वर्गातील 1 पैसा हा आपल्या पृथ्वीवरील रुपयाच्या किमतीच्या तुलनेत 1 अब्ज रुपये किमतीचा असतो. हे सत्य आहे काय? श्रीमंत मामासाहेब भिकाऱ्याला म्हणाले, होय, तू जे ऐकलेस ते त्रिवार सत्य आहे. त्यावर तो भिकारी म्हणाला, श्रीमंत, मला लवकर 1 पैसा भीक द्या ना. गरिबावर दया करा. कारण येथील रक्षक मला येथून पुन्हा पृथ्वीवर केव्हा घालवून ढकलून देतील ह्याचा काही भरवसा नाही. त्यानंतर श्रीमंत मामासाहेब म्हणाले, त्यासाठी तू फक्त 1 क्षण थांब. बराच वेळ वाट पाहून भिकारी श्रीमंत मामासाहेबांना विचारू लागला, अजून तुमचा तो 1 क्षण का संपत नाही? त्यावर श्रीमंत मामासाहेब म्हणाले, स्वर्गातील 1 क्षण हा पृथ्वीवरील 1 अब्ज वर्षांबरोबर असतो. हरि ओम.